परसूट अकॅडमीच्या या लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. 10वीच्या विद्यार्थ्यांचा चौथा टॉपिक जो आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याच्या सेकंड लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज दुसरं लेक्चर आपण त्याचं बघणार आहोत. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट याचे काही बेसिक पॉईंट्स किंवा याचे काही बेसिक जे टर्मिनॉलॉजीज होत्या त्या आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिल्या. या लेक्चरमध्ये त्याच्या पुढचा पार्ट एक गॅल्व्हानोमीटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या आपण या टॉपिकमध्ये लर्न करणार आहे. ओके, चलो लेट्स स्टार्ट. सी हियर गॅल्व्हानोमीटर. ओके, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय गॅल्व्हानोमीटर or what is we called as that particular use of the galvanometer. Okay, so see here, a galvanometer is an electromechanical instrument used for detecting and indicating an electric current. आपल्या सगळ्यांना माहित आहे what is mean by current. So we say that flow of electrons is called as current. एखाद्या वायरमधून इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले म्हणजेच आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला. ओके, आता हा इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला हे आपल्याला कसं दिसेल? वी कॅनॉट सी दॅट बाय आवर नेक्ड आईज. आपल्या डोळ्यांनी आपल्याला करंट तर काही दिसणार नाही, पण जर आपण त्याच्यामध्ये जर एक गॅल्व्हानोमीटर नावाचा डिव्हाइस लावला आणि चेक केलं, so we can see that how that current flows in that particular circuit. Okay, galvanometer is that instrument which detect and indicate electric current. तो डिवाइस आपल्याला इंडिकेट करेल की पर्टिक्युलर सर्किटमध्ये करंट आहे किंवा नाही. हे जो डिवाइस इंडिकेट करेल that is we called as the galvanometer. Okay, so how that galvanometer is seen? So like that, this is the simple डायग्राम ऑफ गॅल्व्हानोमीटर. ओके, स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. वेअर इन दॅट देर इज वन पॉइंटर. दॅट पॉइंटर इंडिकेट्स द झिरो. इनिशियली इट इंडिकेट्स झिरो. तो पॉइंटर जो आहे तो मिडल पार्टला इंडिकेट करतो आणि ज्याच्यावर रीडिंग आहे झिरो. त्याच्या लेफ्ट हँड साईडला एक स्केल आहे ज्याच्यावर 10, 20, 30 रीडिंग्स आहेत. ऑल्सो ऑन द राईट हँड साईड देर आर 10, 20, 30. Okay, that is the range in milliampere. Okay, milliampere current. Galvanometer is the device which indicates current, and on there are the two types of current it can shows. आता हे दोन टाइप्स करंटचे कसे असणार? तर करंट हा एखाद्या सर्किटमध्ये किंवा एखाद्या कंडक्टरमध्ये आयदर इट फ्लोज ऑन पॉझिटिव्ह साईड और आयदर इट फ्लोज इन द निगेटिव्ह साईड. तो करंट जो आहे तो एक तर पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह करेल किंवा निगेटिव्ह डायरेक्शनला. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय आहे ते एका मिनिटात आपण बघू. इट इज द वन डायरेक्शन ऑफ करंट. सो दॅट पॉइंटर इंडिकेट्स ऑन द राईट हँड साईड. हियर यू कॅन सी दॅट पॉइंटर that can you show on the right hand side if the current direction in this direction, while if the current direction is like that, so then your pointer is indicating that particular direction on the left hand side. तर तो त्याचा करंट जो आहे तो त्याच्या लेफ्ट साईडला इंडिकेट करेल. एवढंच गॅल्व्हानोमीटरचं काम आहे की करंटची डायरेक्शन काय आहे हे इंडिकेट कोण करणार? गॅल्व्हानोमीटर. आणि करंट किती आहे, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर फ्लोन, दॅट शुड बी ऑल्सो इंडिकेटेड बाय गॅल्व्हानोमीटर. ओके, मला वाटतं हे सगळ्यांना समजलं असेल की गॅल्व्हानोमीटर इज द डिव्हाइस की जो डिटेक्ट आणि इंडिकेट करेल इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजेच काय? तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. तो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, म्हणून आपण त्याला मेजर करण्यासाठी जो डिव्हाइस वापरू त्याला म्हणतात गॅल्व्हानोमीटर. ओके, सो हियर इज द युनिट ऑफ करंट इज इन एम्पियर अँड करंटचं युनिट आहे आय. ओके, हे युनिट जे दिलेलं आहे, सिम्बॉल जो दिलेला आहे तो करंटचा आहे. करंटचा सिम्बॉल आहे आय आणि त्याचं युनिट आहे एम्पियर. ओके, चलो नेक्स्ट. हियर आर द सम बेसिक टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू दी गॅल्व्हानोमीटर. व्हेन ए स्मॉल करंट फ्लोज थ्रू द कॉईल विल रोटेट. गॅल्व्हानोमीटर आहे. गॅल्व्हानोमीटरच्या आतमध्ये एक कॉईल असते जे कॉईलमध्ये
करंट फ्लो झाला तर ती कॉईल डिफ्लेक्ट होते आणि ती डिफ्लेक्ट झाल्यामुळे तुम्हाला त्या पॉइंटरचं डिफ्लेक्शन त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. ओके, but it is related with the small current like that 1 milliampere. Okay, so remember this point. Second point is that the rotation will be proportional to the current. गॅल्व्हॅनोमीटर किती करंट आपल्याला दाखवेल, जेवढा करंट फ्लो होईल तेवढं त्याचं रोटेशन होईल. जास्त करंट फ्लो झाला, रीडिंग गॅल्व्हॅनोमीटरचं जास्त दिसेल, रोटेशन जास्त होईल. जर करंट कमी असेल तर रोटेशन कमी असेल आणि त्याचं रीडिंग कमी येईल. ओके, so rotation will be depends on the current. It is proportional to the current. Third point pa, in galvanometer the pointer deflects on both the sides of the zero mark depending on the direction of current. As you know the in the galvanometer जो pointer आहे तो दोन्हीही डायरेक्शनला मूव्ह करेल, डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट. करंटची डायरेक्शन ही पॉझिटिव्ह असेल तर तो लेफ्ट हँड साईडला मूव्ह करेल, करंटची डायरेक्शन ही निगेटिव्ह असेल तर राईट हँड साईडला मूव्ह करेल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही नसते, फक्त करंटची डायरेक्शन कुठली आहे दॅट इज डिपेंड ऑन दॅट पर्टिक्युलर पॉइंटर्स डायरेक्शन. ओके, चल नेक्स्ट पहा. हिअर यू कॅन सी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम ऑफ युअर बुक. आपल्या 10वीच्या बुकमधली ही महत्त्वाची डायग्राम आहे अँड इट ऑल्सो somehow related with the inducing current, how that current induction happens in the galvanometer coil. या डायग्राम मध्ये तुम्हाला दोन कॉईल दिसत आहे. पहिली कॉईल आहे गॅल्व्हॅनोमीटर कॉईल, सेकंड कॉईल इज द सॉलेनॉइड कॉईल. गॅल्व्हॅनोमीटर कॉईलच्या खाली एका छोट्याशा स्क्वेअरमध्ये गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर आपल्याला दिसतो आहे. ओके, त्याच्या लेफ्ट हँड साईडला आहे सॉलेनॉइड कॉईल आणि ही सॉलेनॉइड कॉईल अटॅच केलेली आहे बॅटरीला. ओके, बॅटरी ज्यावेळेस ऑन असेल किंवा बॅटरीमधून ज्यावेळेस करंट सप्लाय होईल त्यावेळेस सॉलेनॉइड कॉईलमध्ये करंट फ्लो होईल आणि करंट फ्लो झाला म्हणजेच तिथे मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस्ड होईल. परत सांगतो मी, बॅटरीला लावलेल्या सॉलेनॉइड कॉईलला जर आपण करंट त्याच्यामधून फ्लो झाला तर सॉलेनॉइड कॉईलमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. जिथे करंट फ्लो होते तिथे ॲज वेल नेहमी मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. ओके, सिम्पली यू हॅव नो दॅट प्रिन्सिपल ऑफ दॅट मॅग्नेटिझम अँड करंट. ओके, सॉलेनॉइड कॉईल म्हणजेच एक प्रकारचं मॅग्नेट आहे. सी हिअर, सॉलेनॉइड कॉईल वी कन्सिडर्ड ॲज ए मॅग्नेट. आपल्याला सॉलेनॉइड कॉईलचा यूज करायचा आहे ॲज ए मॅग्नेट. आपल्याला मॅग्नेट म्हणून सॉलेनॉइड कॉईलचा यूज करायचा आहे. आता हे सॉलेनॉइड कॉईल आणि गॅल्व्हॅनोमीटर कसं वर्क करते ते एका तुम्हाला दुसऱ्या डायग्राममध्ये मी इंडिकेट करतो. पहा, इन दिस डायग्राम on its right hand side there is one magnet. That magnet you considered as a solenoid coil. Okay, that magnet is considered as a solenoid coil. When that magnet moves or when that magnetic field moves, there is deflection in the galvanometer pointer. ज्या वेळेस सॉलेनॉइड कॉईल मूव्ह होईल त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरच्या पॉइंटरमध्ये डिफ्लेक्शन येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन झालं नाही म्हणजे मूवमेंट झाली नाही मॅग्नेटमध्ये तर गॅल्व्हॅनोमीटर कॉईलचं इंडिकेशन 0 असेल. परत सांगतो, जर मॅग्नेटमध्ये मूवमेंट नसेल तर गॅल्व्हॅनोमीटरच्या पॉइंटरचं इंडिकेशन 0 असेल. जर मॅग्नेट लेफ्ट हँड साईडला मूव्ह झाला तर रीडिंग हे पॉइंटर लेफ्ट हँड साईडला मूव्ह होईल. मॅग्नेट जर राईट हँड साईडला मूव्ह झाला तर पॉइंटर हा राईट हँड साईडला मूव्ह होईल. म्हणजेच काय, ज्यावेळेस मॅग्नेटमध्ये डिफ्लेक्शन असेल त्यावेळेसच फक्त करंट इंड्यूस्ड होईल, त्यावेळेसच गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉईलमध्ये करंट इंड्यूस होईल. If there is deflection, if there is movement in magnetic field, then and only then that current induced in
that galvanometer coil. Otherwise, if there is no movement, जर हा मॅग्नेट त्या कॉइलच्या कितीही जवळ असेल पण जर त्याच्यामध्ये मूवमेंट नसेल तर गॅल्वानोमीटरचं इंडिकेशन हे 0 असेल. आय थिंक ऑल यू अंडरस्टँड धिस सिम्पल प्रिन्सिपल अबाउट द गॅल्वानोमीटर. In exam, if there is the question asked what is galvanometer and what is their working, you can draw these two figures and all these description are given on your screen. Okay, let's take next point. In this diagram you can see that what is the direction of current. पहा, ज्या वेळेस ही कॉइल मॅग्नेटिक फील्ड मधून मूव होते त्यावेळेस करंटची डायरेक्शन ही पहिल्यांदा अँटी क्लॉकवाईज मूव होते आणि ज्यावेळेस ती कॉइल रिटर्न येते त्यावेळेस करंटची डायरेक्शन ही क्लॉकवाईज टर्न होते. करंट म्हणजे हे डॉट डॉट ब्ल्यू डॉट्स तुम्हाला दिसत आहे याची डायरेक्शन जी आहे ती दोन्ही वेळेस ज्यावेळेस तो फॉरवर्ड मूव होते त्यावेळेस पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव करते, ज्यावेळेस तो रिव्हर्स मूव होते त्यावेळेस ती निगेटिव्ह डायरेक्शनला मूव होते. Okay, simply this is the principle behind the galvanometer. Okay, why we learn this galvanometer? You can understood that in the further that point. Okay, last lecture these two differences we seen about what is alternating current and what is direct current. See here, alternating current means AC current and direct current means DC current. जे आपल्या घरातले डिव्हाइसेस प्लगमध्ये किंवा सॉकेटमध्ये लावून आपण चालवतो त्याला आपण अल्टरनेटिंग करंट प्रोव्हाइड करतो. जे डिव्हाइसेस बॅटरीवर चालतात, जे डिव्हाइसेसला यूज करण्यासाठी बॅटरीची आवश्यकता असते, ज्याच्यासाठी डायरेक्ट प्लग आपण वापरत नाही त्या डिव्हाइसेसला आपण DC असं म्हणतो. ओके, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट हे करंटचे दोन टाइप्स आहे. जर कंटिन्युअसली करंट हा मूव होत असेल इन द सायनोसुडल वेव सो दॅट वी कॉल्ड ॲज द अल्टरनेटिंग करंट, व्हाईल इफ दॅट इज द कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड दॅट वी कॉल्ड ॲज द डायरेक्ट करंट. दीज आर द टू टाइप्स ऑफ करंट्स. हियर यू कॅन सी दॅट डिफरन्सेस ऑन द फर्स्ट लेक्चर वी सी दॅट टू डिफरन्सेस बिहाइंड द अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. ओके, हे कशासाठी सांगितलं मी किंवा हा चार्ट आपण कशासाठी पाहिला तर आपल्याला लर्न करायचं आहे हाऊ अल्टरनेटिंग करंट इज जनरेट. अल्टरनेटिंग करंट कसा जनरेट होते. ॲज यू ऑल ऑफ यू नो आपल्या घरात जी इलेक्ट्रिसिटी येते ती अल्टरनेटिंग करंट आहे आणि तो जिथे कुठे पॉवर प्लांट असेल ऑन दॅट पॉवर प्लांट इट शुड बी जनरेटेड. इन अवर नियर अकोला देर इज द पारस पॉवर प्लांट, दॅट इज द थर्मल पॉवर प्लांट, जिथे कोळशाचा वापर करून वीज निर्मिती केली जाते, दॅट इज वी कॉल्ड ॲज द थर्मल पॉवर प्लांट. असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर प्लांट्स जिथे असतात तिथे हा अल्टरनेटिंग करंट तयार होतो आणि दॅट MSEB बोर्ड और दॅट इलेक्ट्रिसिटी बोर्ड दॅट शुड सप्लाय दॅट इलेक्ट्रिसिटी टुवर्ड्स अवर होम और इंडस्ट्रीज और पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट्स. हे MSEB बोर्ड जे आहे ते आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करते, पण ती कशी असते तर अल्टरनेटिंग करंट. इलेक्ट्रिसिटी बोर्ड नेवर प्रोव्हाइड यू ए डायरेक्ट करंट. तुम्हाला ती डायरेक्ट करंट प्रोव्हाइड करत नाही तर ती तुम्हाला प्रोव्हाइड करते अल्टरनेटिंग करंट, जो की असतो 230 व्होल्ट ऑन युअर होम. आपल्या घरामध्ये वापरणारी इलेक्ट्रिसिटी असते 230 व्होल्ट AC सप्लाय. ओके, नाव in these topics we have to learn how that AC should be generate. हा AC कसा तयार झाला किंवा कसा तयार होतो हा आपल्याला या टॉपिकमध्ये महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो लर्न करायचा आहे. नाव सी दॅट नेक्स्ट स्लाइड. ओके, सो मी तुम्हाला इथे 4 प्रकारचे महत्त्वाचे डिव्हाइसेसची ही स्लाइड दाखवत आहे. देअर इज AC इलेक्ट्रिक जनरेटर. इट इज द वन डिव्हाइस. What are we called as the AC electric generator? So see here, power plant is the example or portable generator is the example. जेव्हा एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये लाईट गेली तर आपण जे जनरेटर यूज करतो दॅट इज वी कॉल्ड ॲज द पोर्टेबल जनरेटर. ओके,
दॅट वी लाईक दॅट इन्व्हर्टर सारखं जनरेटर असते, दॅट इज वी यू हॅव सीन दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट्स. सेकंड इज द AC इलेक्ट्रिक मोटर. पहिलं पाहिलं आपण AC इलेक्ट्रिक जनरेटर, आता पाहू AC इलेक्ट्रिक मोटर. तर याचे एक्झाम्पल काय आहे? फॅन, इलेक्ट्रिक पंप, दॅट ग्राइंडर और हेअर ड्रायर. ज्या मोटर्स AC सप्लायवर मूव्ह होतात त्यांना म्हणतो आपण AC इलेक्ट्रिक मोटर. जे AC जनरेट करतात त्यांना म्हणतो आपण जनरेटर. ज्याच्यामुळे AC घेऊन जे डिव्हाइसेस मूव्ह करतात त्यांना म्हणतो आपण AC इलेक्ट्रिक मोटर. जशी जनरेटर आहे तशीच मोटर असते, फक्त जनरेटर हा AC जनरेट करतो, मोटर ही AC यूज करतो. ओके. थर्ड डिव्हाइस इज DC इलेक्ट्रिक जनरेटर. DC इलेक्ट्रिक जनरेटरचे एक्झाम्पल आहे स्मॉल पॉवर सप्लाईज और DC चार्जिंग बॅटरीज. देअर DC can be generate by that generator. Okay, but it is the very small quantity. DC generator जो electricity generate करेल, it is the very small quantity. खूप जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होत नाही. त्याचं एक्झाम्पल्स मी सांगतो. ऑन युअर 4 व्हीलर, आपल्याजवळ असणाऱ्या 4 व्हीलर्स गाड्यांमध्ये हे असं DC इलेक्ट्रिक जनरेटर असते की ज्याच्यामुळे तुमच्या गाडीची बॅटरी जी आहे ती बऱ्याचदा चार्जिंग होत असते. सो दॅट इज वी कॉल्ड ॲज द DC इलेक्ट्रिक जनरेटर. खूप कमी यूज याचे होतात कारण आपण ACलाच DCमध्ये कन्वर्ट करत असतो. चौथा आहे DC इलेक्ट्रिक मोटर. त्याचे एक्झाम्पल्स आहेत दॅट इज बॅटरी मोटर, दॅट टॉईज, दॅट व्हॅक्यूम क्लीनर मोटर. ज्या मोटर्स DC सप्लायचा वापर करून आपण चालवतो दॅट वी कॉल्ड ॲज द DC इलेक्ट्रिक मोटर्स. ज्या DC सप्लायवर मूव्ह होतात that is we called as the DC electric motor. These are the 4 points. Friends or students, we have to learn only AC electric electric generator and AC electric motor. We have in your 10th syllabus only these two devices we have to be learned. तुम्हाला एक्झाम मध्ये पण या दोनच पॉइंट्सवर प्रश्न येईल. either you can be write down as the AC electric generator or AC electric motor. Okay, so first of all see how that AC electric generator works. म्हणजेच काय तर AC करंट हा कसा तयार होतो किंवा त्याच्या मागे काय प्रिन्सिपल आहे ते आपल्याला AC इलेक्ट्रिकल जनरेटरमध्ये आपण अंडरस्टूड करणार आहोत. Now see here AC electric generator. This is the simple basic diagram of AC electric generator. See here friends, there are one is south pole and one is north pole. There are the two magnets are there. इथे दोन मॅग्नेट आपण यूज केले. त्या मॅग्नेटच्या मध्ये एक कॉईल आहे जी विच इज द रोटेटिंग कॉईल. जी कॉईल रोटेट होणार ज्यावेळेस आपण त्याला रोटेट करणार. ओके. देर इज पर्टिक्युलर असेंब्ली विच कॅन रोटेट दॅट कॉईल. काहीतरी असेंब्ली तिथे लागेल की ज्याच्यामुळे आपण ती कॉईल जी आहे ती रोटेट करणार. फॉर एक्झाम्पल सांगतो, जिथे कुठे पॉवर प्लांट असेल, थर्मल पॉवर प्लांट, ही कॉईल रोटेट करायची आहे. ही कॉईल तिथे छोटी नसते, खूप मोठ्या साईजमध्ये कॉईल असेल. ही कॉईल रोटेट ज्यावेळेस होईल त्यावेळेस तिथे स्टीमचा वापर केला जाते. वाफेचा वापर करून ही कॉईल रोटेट करतात. ओके. देर आर डिफरंट असेंब्लीज आर देअर. वी हॅव नॉट लर्न सो मेनी डिटेल्स अबाउट दॅट. शॉर्टमध्ये मी सांगतो की जिथे थर्मल पॉवर प्लांट असेल तिथे स्टीम वापरून ही कॉईल रोटेट करतात. जिथे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असेल म्हणजे जिथे पाण्याचं प्रमाण जास्त असेल तिथे पाणी वापरून हे कॉईल रोटेट करतात. जिथे न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल तिथे युरेनियम वापरून आणि त्याच्यानंतर स्टीम यूज करून हे कॉईल रोटेट करतात. ओके. जर साधं छोटं जनरेटर असेल तर आपण त्याच्यामध्ये पेट्रोलचा यूज करून किंवा डिझेलचा यूज करून या कॉईलला रोटेट करतो. ओके. ही कॉईल रोटेट करण्यासाठी पर्टिक्युलर असेंब्ली त्या ठिकाणी आपल्याकडे असणे आवश्यक आहे. फॉरगेट दॅट. या डायग्राम्समध्ये आपल्याला काय लर्न करायचं आहे त्या गोष्टीच फक्त तुम्ही पॉइंट आउट ठेवायच्या किंवा लक्षात ठेवायच्या. नोट्स प्रिपेअर करून घ्या जर तुम्हाला आवश्यक असेल तर. सी हिअर देर आर द टू मॅग्नेट्स आर सीन हिअर.
one is the north pole, one is the south pole. On middle of that two poles there is one coil which is rotating, जी की मूव करणार आहे. Again there are two slip rings generally made up from aluminum or coppers. Okay, here you can see that that brown color slip rings are there, and these are the rings are there which are generally made up from copper or aluminum. Again it has, there are the brushes, that is we call as the carbon brushes. Here you can see that carbon brush, boys. So this carbon brush is attached to the wire to the galvanometer. हे दोन ब्रशेस जे आहेत ते दोन वायरनी गॅल्व्हानोमीटरला अटॅच केलेले आहे. ओके, ज्या वेळेस कॉईल मूव होईल त्यावेळेस या वायरमध्ये जी कार्बन ब्रशला जॉईंट आहे त्याच्यामध्ये करंट इंड्यूस्ड होईल, आणि तो करंट इंड्यूस झाला हे आपल्याला कसं कळेल? सो बाय सीइंग द डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हानोमीटर. गॅल्व्हानोमीटरचा डिफ्लेक्शन पाहून we can understood that how that current is induced in the coil. Okay, now we can see that one video of this particular topic, and you can easily understood that what is the principle behind that particular electric generator. Now see that this is the basics of your particular coil. Nikola Tesla is the scientist who can design this electric generator. Nikola Tesla is designed this generator, and which is depends on the Faraday's law of electromagnetic induction. Here is the galvanometer. Already we have seen that when the magnetic field is moving into this coil, then there is the deflection of pointer happens in galvanometer. जेव्हा मॅग्नेट हा कॉइलमध्ये मूव करतो, मॅग्नेटिक फील्ड ही कॉइलमध्ये मूव करते, त्यावेळेस गॅल्व्हानोमीटरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. नाउ सी दॅट राइट हँड रूल, थंब इंडिकेट्स द मोशन while front hand indicates field and while middle finger indicates that current. Lenz law indicates the direction of current. Lenz law indicates the direction of current. Okay, now see that this is the simple AC generator, and how that AC generator is work we have seen in this video. Now see what is the construction of electric generator. There are the two field magnets, okay, and behind that there is one armature, two slip rings, two carbon brushes, and there is the curvature behind this magnet. This is the curvature. हे त्याला कर्वेचर असेल की ज्याच्यामुळे त्याचे जे फ्लक्स तयार होतील किंवा मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती स्ट्रेट लाईनमध्ये असेल. देअर इज वन कॉईल, दिस इज द कॉईल. अगेन देअर आर द टू स्लिप रिंग्स, ह्या दोन स्लिप रिंग्स आहेत. अँड अगेन देअर आर द टू कार्बन ब्रशेस. दीज two carbon brushes are there. Okay, so this is the simple construction of electric generator. These are the two carbon brushes and which is connected to the galvanometer. हे जे दोन ब्रशेस आहे हे गॅल्व्हानोमीटरला कनेक्टेड असतील बाय युजिंग दी टू कॉपर वायर्स. दोन कॉपर वायर्सने हे गॅल्व्हानोमीटरला कनेक्ट होतील. ज्यावेळेस ही कॉईल मूव होईल, सी हिअर फ्रेंड्स, व्हेनेवर दॅट कॉईल इज मूव देअर इज डिफ्लेक्शन इज हॅपन्स इन द गॅल्व्हानोमीटर. ज्यावेळेस ही कॉईल मूव करेल त्यावेळेस गॅल्व्हानोमीटरच्या पॉइंटरवर तुम्हाला डिफ्लेक्शन मिळेल ऑन द लेफ्ट हँड साईड ॲज वेल ॲज इन द राईट हँड साईड. म्हणजेच काय की करंट हा दोन्ही साईडमध्ये प्रोड्यूस होईल, आयदर इज इन द पॉझिटिव्ह साईड or is in the negative side. Positive, negative, positive, negative, and that is we called as the alternating current. त्यालाच आपण म्हणतो alternating current. पहा इथे मध्ये जे लाईन्स आहेत that is the magnetic field or we called it as the flux. On that flux or between that flux, when this coil is rotated,
there is the deflection happens in the galvanometer. गॅल्व्हानोमीटरच्या स्क्रीनवर तुम्हाला डिफ्लेक्शन दिसेल ज्यावेळेस ही कॉईल याच्यामध्ये मूव्ह करेल. ज्यावेळेस ती कॉईल हाफ टर्न घेईल त्यावेळेस पॉझिटिव्ह डायरेक्शनला गॅल्व्हानोमीटर मूव्ह करेल. ज्यावेळेस ती फुल टर्न घेईल त्यावेळेस गॅल्व्हानोमीटर हा निगेटिव्ह साईडला इंडिकेट करेल. ओके, दिस इज द सिम्पल प्रिन्सिपल्स which is related to the galvanometer, or we called it as the electric generator, and this principle is known as Faraday's law of induction. याच प्रिन्सिपलला म्हणतात फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. थोडंसं शॉर्टली तुम्हाला जास्त बेटरली समजण्यासाठी इथे आपण या दोन कॉईलला दोन पार्टमध्ये डिवाइड करून पाहू. हाफ पार्ट हा ग्रीन पार्ट आणि हाफ पार्ट हा पिंक पार्ट. बाय युजिंग द फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फ्लेमिंग्सचा राईट हँड रूल आपण यूज केला. ज्यावेळेस हा पिंक पार्ट हाफ त्याच्या हाफ सर्कलमध्ये मूव्ह करतो त्यावेळेस करंटची डायरेक्शन ही पॉझिटिव्ह असते. मला वाटतं इथे सगळ्यांनी या येलो ॲरोजकडे लक्ष द्या की हे येलो ॲरोज एका वेळेस पॉझिटिव्ह आणि एका वेळेस निगेटिव्ह, म्हणजे एका वेळेस फॉरवर्ड आणि एका वेळेस रिव्हर्स करतात. केव्हा? ज्यावेळेस ही कॉईल हाफ मूव्ह होते त्यावेळेस ते पॉझिटिव्ह मूव्ह करतात. ज्यावेळेस ती हाफ रिव्हर्स मूव्ह करते त्यावेळेस ते निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह करतात. ज्यावेळेस कॉईल हाफ पॉझिटिव्ह मूव्ह होते त्यावेळेस हाफ पॉझिटिव्ह, ज्यावेळेस हाफ निगेटिव्ह मूव्ह होते त्यावेळेस हाफ निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह करतात. पहा सिम्पली इथे AC करंट कसा जनरेट होते. So see here, half current or half deflection is related with the half cycle. ज्यावेळेस हाफ सायकल तो मूव्ह करेल त्यावेळेस हाफ डायरेक्शनला मूव्ह होईल. ज्यावेळेस दुसरी हाफ डायरेक्शन मूव्ह करेल त्यावेळेस तो निगेटिव्ह साईडला मूव्ह करेल. सो दिस इज द सिम्पल अँड बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. Okay, simply this is the principles that we have to get the electricity on our home. So thanks to Mr. Faraday who can invent this principle, and by using this principle Nikola Tesla designed that electric generator. फॅराडेजने फक्त लॉ सांगितला पण तो इलेक्ट्रिक जनरेटर जो होता तो निकोला टेस्लाने डिझाईन केला. अँड आफ्टर दॅट इन्व्हेन्शन वी कॅन यूज द इलेक्ट्रिसिटी ऑन अवर होम. हे फॅराडे आणि निकोला टेस्ला या दोघांचीच खूप जास्त कृपा म्हणूया आपण की ज्याच्यामुळे आपल्या घराघरापर्यंत इलेक्ट्रिसिटी पोचली आणि सगळ्या गोष्टी आपण या इलेक्ट्रिसिटीवर वर्क करतो. दॅट इज द AC इलेक्ट्रिक करंट अँड दॅट इज जनरेटेड बाय द AC जनरेटर. ओके, सो सी हिअर फ्रेंड्स, what is Faraday's law of electromagnetic induction or Faraday's law of induction. So this statement is more important. You can be note down or write down because in your exam they can ask what is the Faraday's law of induction. So you can say that the number of magnetic line of force passing through the coil changes. दोन मॅग्नेटच्या मध्ये ज्या लाईन्स होत्या त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, आणि त्याच्यामध्ये चेंज होणारी कॉईल म्हणजे मूव्ह करणारी कॉईल, याच्यामुळे काय झालं. सेकंड लाईन, करंट इज इंड्यूस्ड इन द कॉईल. परत स्टेटमेंट पहा, द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉईल चेंजेस. जर कॉईलच्या चेंजमुळे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कट्स झाले किंवा फ्लक्स कट झाले तर करंट इज प्रोड्यूस्ड इन द कॉईल. कॉईलमध्ये करंट हा प्रोड्यूस्ड होतो. All of you understand? This is the simple principle. So this is known as the Faraday's law of induction. Here, see here on that dot, here is the magnetic line of force present, and between this coil is totally rotated. इथे ही coil जी आहे ती तुमची रोटेट करणार. ज्यावेळेस ही coil रोटेट करणार त्यावेळेस या वायरमध्ये इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो, and this is we called as the Faraday's law of electromagnetic induction or Faraday's law of induction. Okay, and that current can be shown by the device that is we called as the galvanometer. Okay, so this is the second lecture. In this we can see the two parts. One is the galvanometer and second is the Faraday's law of
induction. Okay, these are the two most important topics. Further this chapter we can be see in the next lecture of our third lecture. Okay, so study on this particular group and study your well, and well you can understand.